श्री स्वामी समर्थ. आचार्य मंजुषा जोशी या युट्यूब चॅनलवरती आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत. आज आपण समजून घेणार आहोत वृषभ राशीच्या जातकांना शनिदेव वक्री होत आहेत आणि तेही 138 दिवसांसाठी. दरवर्षी शनी महाराज वक्री होतात, जुलैमध्येच ते वक्री होत असतात आणि दरवर्षी त्या राशीमधनं, ज्या राशीत ते आहेत त्या राशीमधून तुम्हाला विशिष्ट फळ देत असतात. वक्री अवस्था म्हणजे काय प्रथम समजून घेऊ. शनिग्रह वक्री होणं म्हणजे उलटा चालतो, शनीची उलटी चाल आहे, आता अशुभ काळ आहे, भय निर्माण करून देणारे असंख्य व्हिडिओज तुम्ही ऐकले असतील, पाहिले असतील, परंतु तुमच्या मनामध्ये अधिक भय, चिंता ही सगळी कमी करण्यासाठीच हा खास विशिष्ट व्हिडिओ घेऊन आलेली आहे. तुमचे वृषभ रास आहे, तुमच्या राशीपत्रिकेतील शनिग्रह वक्री अवस्था म्हणजे काय समजून घेऊ. शनिग्रह जेव्हा पृथ्वीपासून पाहिला गेल्यास आपल्याला थोडासा तो उलटा चाललाय किंवा त्याची गती आहे ती मंद संथ गतीने होतीये, अधिक संथ गतीने होतीये. हे जे कार्य होतं याला वक्री अवस्था येणं असं म्हणतात. प्रत्येक ग्रह वक्री होत असतो, फक्त सूर्य वक्री होत नाही किंवा अस्तही होत नाही. शनी ग्रह वक्री होतात, दरवर्षी जुलैमध्ये वक्री होत असतात. याही वर्षी 27 जुलै 2026 पासून 11 डिसेंबर 2026 पर्यंत 138 दिवसांसाठी वक्री होत आहेत. पहा, प्रत्येक ग्रहाला एक विशिष्ट कार्य दिलेलं आहे. शनिदेव हे न्याय देवता आहेत. तुमची वृषभ रास आहे, स्वभाव तुमचा जो प्रत्येक गोष्टीतला एक चिकित्सक वृत्ती जागृत करून घेणारा, प्रत्येक गोष्टीला समजून घेणारा किंवा प्रत्येक गोष्टी समजून उमजून करणारा असा स्वभाव आहे. आता वक्री अवस्थेतील लाभातील शनी तुम्हाला काय देतील समजून घेऊयात. लाभस्थान हे आर्थिक आवक स्थान आहे. तुम्ही जे काही कार्य नियोजित केलेलं आहे, जे काही कार्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करणार आहात, ठरवलं आहे, ते कार्य सिद्धतेला जाईपर्यंत त्याचा प्रयत्न करायचा, त्या गोष्टीचा पाठपुरावा करायचा हा तुमचा स्वभाव आहे. या स्वभावामध्ये थोडीशी अस्थिरता होऊ शकते. कुठेतरी महत्वाकांक्षा जागृत होणं, पुन्हा ती गोष्ट उद्या करूयात का असा विचार होणं, या सगळ्या गोष्टी आता पाहायला मिळणार आहेत. 27 जुलै नंतर तुम्हाला महत्त्वपूर्ण सल्ला देण्यात येतोय. शनी ग्रहांची तृतीय दृष्टी प्रथम स्थानावर येते. प्रथम स्थान म्हणजे तुम्ही स्वतः, तुमचं व्यक्तिमत्व. आता यामध्ये काय बदल होईल तर शनी ग्रह तुम्हाला थोडेसे आळशीपणा देऊ शकतात, तुम्हाला थोडेसे आळशीवृत्ती जागृत करून देऊ शकतात. तुम्हाला त्याच्यावर मात करायची आहे. संभ्रम निर्माण होऊ शकतो, कुठलीही गोष्ट करायची, करू की नको, कन्फ्युजन हे होणार आहे. तर यासाठी विशेष काळजी आणि त्यासाठी काही उपासना आपण व्हिडिओच्या शेवटी समजून घेऊयात. वक्री अवस्थेतील शनी ग्रहांची तृतीय दृष्टी जेव्हा प्रथमावर येईल त्यावेळेस तुम्ही स्वतःसाठी सुद्धा काही गोष्टींसाठी पॉझिटिव्ह होऊ शकता. मी, माझं, मला जमतंय, मला विचारलं पाहिजे, माझ्या प्रत्येक निर्णयावरती सल्लामसलत प्रत्येकाने घेतली पाहिजे आणि त्या गोष्टींचा पाठपुरावा केला पाहिजे, असा काहीसा अहंभाव सुद्धा तुम्हाला जागृत करून देणारी स्थिती आहे. पहा, काळजी घ्यायची आहे. प्रत्येक गोष्टी सोडवण्यासाठी तुम्ही नक्कीच सक्षम आहात. तुमच्याकडे ती ताकद आहे, तुम्ही त्या गोष्टींना न्याय देऊ शकता. पण हा जो अहमपणा आहे यामुळे अनेक जवळचे लोक दुखावले जाऊ शकतात आणि त्यामुळे सुद्धा नात्याची वीण थोडीशी घट्ट होण्याऐवजी लूज होऊ शकते. म्हणून काळजी घ्यायची आहे. याचबरोबर शनी ग्रहांची सप्तम दृष्टी जी असणार आहे ती येते पंचम स्थानावर. आता शिक्षण स्थान हे 5वं घर आहे, संतती सुखाचं हे 5वं स्थान आहे आणि त्याचबरोबर प्रणय सुखाचं सुद्धा 5वं घर आहे. आता या ठिकाणी जेव्हा शनी ग्रह पाहतील त्यावेळेस ज्यांचं कोर्टासंदर्भातलं काही काम असेल किंवा शिक्षण सुरू असेल किंवा या कार्यानिमित्त तुम्ही त्रस्त असाल तर ती कामे आता मार्गी लागू शकतील. दुसरी गोष्ट म्हणजे हे शिक्षण स्थान आहे, तर या स्थानावरती जेव्हा शनी ग्रह पाहतात त्यावेळेस तुम्हाला अधिक कष्ट करायला लावतात. त्या अभ्यासासाठी तुम्हाला पूर्णपणे त्या अभ्यासासाठी झोकून देऊन अभ्यास करण्यासाठी प्रवृत्त करत असतात. ही जी स्थिती असते जेव्हा शनी ग्रह कुठल्याही अवस्थेमध्ये नाही, वक्री अवस्थेत किंवा अस्तावस्थेत नाही, त्यावेळेस घडत असतं. पण आता काय होणार आहे तर वक्री अवस्था येणार आहे. वक्री अवस्थेतील शनी जेव्हा पंचमाला पाहतील त्यावेळेस तुमच्याकडे त्या अभ्यासाचा टाळाटाळ करणं, त्या अभ्यासाचा पाठपुरावा कमी करणं या गोष्टी देऊ शकतात. म्हणून जो कोणी वर्ग कायद्यासंदर्भातलं ज्ञान घेतोय, शिक्षण घेतोय, त्यांनी जास्तीत जास्त अभ्यासाकडे लक्ष द्यायचंय. इंजिनिअरिंग फील्डमध्ये किंवा मेडिकल फील्डमध्ये तुम्ही शिक्षण घेताय, तुमच्यासाठी सुद्धा हा प्रमुख सल्ला आहे. अभ्यास वाढवायचा आहे. या दरम्यान थोडासा टाळाटाळपणा करणं हा तुमचा स्वभाव बनू शकतो. 5वं घर हे तुमचा स्वभाव सुद्धा दर्शवतं. तुमच्या स्वभावामध्ये आमूलाग्र बदल होणं या काही गोष्टी इथे पाहायला मिळतात.
काही अंशी तुम्ही डिप्रेस होऊ शकता. कुठल्याही गोष्टीचं अधिक चिंतन करू शकता. म्हणजे हे मला जमत नाहीये, हे माझ्या आयुष्यात नाहीये, अशाच गोष्टी माझ्यासोबत का? असा विचार देणं हे सुद्धा कार्य आता घडणार आहे. मग हे कार्य अधिक गतीने किंवा खूप अल्प प्रमाणात प्रत्येकाला मिळणार आहे. मग ज्यांच्या कुंडलीमध्ये शनिग्रहांची सुस्थिती आहे त्यांना हे फळ मिळणार नाही. परंतु ज्यांच्या पत्रिकेमध्ये, जन्मपत्रिकेमध्ये, लग्नपत्रिका ज्याला म्हणतात, लग्नपत्रिका किंवा जन्मपत्रिका म्हटलं जातं, अशा पत्रिकेच्या स्थितीनुसार आपण समजून घेऊ शकतो शनिग्रहांची स्थिती. आणि ती स्थिती जर अशुभ नसेल तर मात्र तुम्हाला हे फळ जास्त मोठ्या प्रमाणात मिळणार नाही. अगदी अल्प प्रमाणात मिळू शकतं. पंचम स्थानावरती शनींची 7वी दृष्टी, त्यामुळे संततीचं प्लॅनिंग ज्यांना करायचं आहे त्यांच्यासाठी सुद्धा हा काळ थोडासा कठीण असेल. यावेळेस थोडीशी मेडिकल ट्रीटमेंट घेणं किंवा तुम्हाला थोडंसं औषधोपचार करूनच संतान राहणं, या काही गोष्टी होऊ शकतात. कन्सीव्ह ज्यांना करायचं आहे, ज्यांचे वृषभ रास आहे, प्रयत्न सुरू केलेत, मेडिकली ट्रीटमेंट सुरू केलेली आहे, तर थोडेसे कॉम्प्लिकेशन्स येऊ शकतात. म्हणून विशेष तुम्हाला उपासनेची आवश्यकता पडू शकते. याचबरोबर शनिग्रह जेव्हा पंचमाला पाहतात त्यावेळेस प्रणय सौख्य सुद्धा थोडंसं कमी देतात किंवा अडचणी निर्माण करू शकतात. नात्यामध्ये काही अंशी एखाद्या गोष्टीवरती मी किंवा अहमपणा जागृत करून देऊ शकतात आणि मग त्यामुळे सुद्धा तुमच्या दोघांमध्ये जी नात्याची वीण घट्ट व्हायला हवी ती थोडीशी कुठेतरी सैल होऊ शकते. म्हणून काळजी घ्यायची आहे. तुमच्या रिलेशनमध्ये असणारा तुमचा पार्टनर आहे, त्याच्या स्वभावाला, त्याच्या आयुष्यात घडणाऱ्या घडामोडींना, त्याच्या विचारांना नक्कीच तुम्हाला सहमती देणं किंवा त्यांच्या विचारांना जुळवून घेणं ह्या गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत. शनिग्रहांची दशमदृष्टी ही अष्टमस्थानावर येते. पहा, अष्टमस्थान फार चांगलं आहे. 6, 8, 12 या स्थानांना अशुभ स्थाने मानली जातात. ही त्रिक स्थानं आहेत म्हणून. पण याच स्थानावरनं आपण हे जाणून घेऊ शकतो की अष्टमाचं फळ काय असतं. अष्टमस्थान म्हणजे तुम्हाला अचानक लाभप्राप्तीचं स्थान मानलं जातं. एखादं कार्य खूप विलंबाने, खूप दिवसांपासून तुम्ही करताय, ते होतच नाहीये, ते करण्यासाठी तुमचे खूप प्रयत्न होत आहेत, अथक प्रयत्न झालेले आहेत. आता कधी होईल हा विचार सुद्धा तुमचा कुठे काही अंशी तुम्ही बाजूला ठेवलेला आहे. ते कार्य आता मार्गी लागू शकतं. ज्यांचे कोर्टासंदर्भातली कामे आहेत, जी खूपच वर्षांपासून सुरू आहेत, त्या कामांना गतीने सुरुवात होऊ शकते. ती कामं मार्गी लावून देण्यासाठी तुमचे प्रयत्न वाढवू शकतात. अशा पद्धतीने अष्टमाचं चांगलं फळ मिळू शकतं. अष्टमाचं एक अशुभ फळ मिळू शकतं, ते म्हणजे तुम्ही जे काही वाहन चालवताय, त्या वाहन चालवताना थोडीशी काळजी घेणं आवश्यक आहे. शनीची 10वी दृष्टी जेव्हा अष्टमावर येते, त्यावेळेस वाहनासंदर्भातील कामे निघतात किंवा वाहनापासून थोडीशी दुर्घटना सुद्धा घडू शकते. हे अल्प प्रमाणात फळ मिळेल. ज्यांच्या कुंडलीत अशुभ स्थितीमध्ये शनी आहे त्यांनाच हे फळ मिळणार आहे, सर्वांना नाही. त्यामुळे खात्री करून घ्या तुमच्या पत्रिकेतील शनींची स्थिती काय आहे आणि त्यानुसार तुम्ही या गोष्टींचा अभ्यास करायचा आहे. जो वर्ग ज्योतिषशास्त्र या विषयावर अभ्यास करतोय त्यांच्यासाठी हा खास व्हिडिओ सुरू आहे. तसेच पत्रिकेतील या 3 स्थानांवरती, प्रथम स्थान, पंचम स्थान आणि अष्टम स्थानावरती जेव्हा शनींची दृष्टी आली तर आपल्याला काय मिळणार आहे हे समजून घेता आलं. तर आता अष्टम स्थानावरती शनींची दृष्टी आहे, तर तुम्हाला आणखीन एक फळ मिळणार आहे. ते म्हणजे तुमचा जो काही व्यापार आहे किंवा तुम्ही नोकरी करताय, तर नोकरीमध्ये नवीन असाइनमेंट तुम्हाला मिळणं, नवीन प्रोजेक्टवरती काम करता येणं, हे चांगलं फळ शनी देतील. आणि दुसरी गोष्ट म्हणजे व्यवसायामध्ये नाविन्य आणण्यासाठी तुमची धडपड सुरू करून देतील. हे सुद्धा चांगलं फळ मिळू शकतं. शनींची अशुभ फळे असतात, पण ती कोणाला मिळतात? ज्यांच्या कुंडलीमध्ये शनिग्रहांची स्थिती चांगली नाही, त्यांना मिळतात. प्रत्येकालाच हे अशुभ फळ मिळतं का? तर माझं असं म्हणणं आहे की नाही. प्रत्येकाला शनिग्रहांचं चांगलं फळ सुद्धा मिळत असतं. मग यासाठी करावी लागते ती उपासना. तुम्हाला सध्या स्थितीमध्ये 7.5 नाहीये, परंतु शनी महाराजांचे हे 138 दिवस वक्री अवस्थेतील तुम्ही जर केलेल्या काही साधना असतील, तर त्या तुम्हाला भविष्यामध्ये येणाऱ्या 7.5 सुद्धा फलद्रूप ठरतील. आणि त्याचबरोबर आत्ता या दरम्यान 138 दिवसांमध्ये सुद्धा तुमच्या जीवनामध्ये उत्कर्ष, प्रगती आणि चांगले विचार, सुविचार तुमच्या आयुष्यात आणून देण्यासाठी मदत करतील. तुम्हाला उपयोगी कार्य करण्यासाठी प्रवृत्त करणारे शनी महाराज आता वारंवार तुम्हाला या कार्यामध्ये रममाण करणार आहेत. लक्षात घ्या, तुमच्याकडे एक नवीन ॲक्टिव्हिटी येणार आहे, नवीन कार्य करण्याची संधी येणार आहे. ते कार्य मनापासून करायचं आहे. आळशीवृत्ती जागृत होणं हा एक गुण
अवगुण तुमच्यामध्ये जागृत होऊ शकतो, पण ते आळशीपणावरती तुम्हाला मात करायची आहे. उपासना काय कराल? दररोज तुम्हाला शनी चालीसा पठण करायचं आहे. शनी चालीसा पठण केल्याने काय होईल, तर वक्री अवस्थेतील शनी लाभस्थानात आहे, त्यामुळे तुमची आवक थांबणार नाही. मोठ्या प्रमाणात तुमच्या व्यापारातून किंवा नोकरीमधून तुम्हाला जी काही उत्पन्नाचा स्रोत आहे, ते उत्पन्नाचं स्रोत तसंच राहू शकतं. दुसरी गोष्ट म्हणजे आर्थिक लाभामध्ये वाढ होऊ शकते. 11 वगैरे इच्छापूर्तीचं स्थान मानलं जातं आणि या ठिकाणी वक्री अवस्थेतील शनी म्हणजे तुमच्यासाठी दुग्ध शर्करा योग. म्हणजे तुम्हाला चांगलं कार्य करण्यासाठी शनी महाराजांचं एक सुंदर फळ मिळणार आहे. त्यासाठी सुद्धा शनिदेवांची उपासना म्हणजे शनी चालीसा पठण करायचं आहे. जास्तीत जास्त शनी चालीसा पठण करा. शम शनेश्वराय नमः या मंत्राची 108 मण्यांची माळ रोज एकदा ओढायची आहे. ही मण्यांची माळ अर्थात तुळशीची माळ असावी किंवा तुम्हाला याच रुद्राक्ष माळेवरती सुद्धा या शनिग्रहांचा जप करता येऊ शकेल आणि त्याप्रमाणे तुम्हाला त्याची चांगली फळे प्राप्त करून घेता येऊ शकेल. आज आपण समजून घेतलं शनी ग्रहांचं वक्री अवस्थेतील गोचर वृषभ राशीच्या जातकांना कसं असणार आहे. 138 दिवस 27 जुलै ते 11 ऑगस्ट 27 जुलै ते 11 डिसेंबर पर्यंत कसं असणार आहे हे समजून घेतलं. आजचा हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला लगेचच कमेंट करून सांगायचं आहे. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहिण्यास अजिबात विसरू नका. तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल लगेचच चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा. यावरती अनेक महत्त्वपूर्ण राशीचे राशीफळ तर आहेच, त्याचबरोबर वास्तुशास्त्र या संदर्भातील सुद्धा सुंदर व्हिडिओज अपलोड आहेत. नक्की तुमच्या माहितीमध्ये भर पडू शकते. विशेष व्हिडिओंचा नक्कीच आढावा घ्या, माहिती घ्या. पुन्हा भेटणार आहे अशाच महत्त्वपूर्ण माहितीला घेऊन. तोपर्यंत आत्ता आपली रजा घेते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. रामकृष्ण हरी.